नमस्कार नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. आपण थंडगार पदार्थांचे सेवन करत असतो. त्यापैकी एक म्हणजे लिंबू सरबत, जे घरोघरी बनवले जाते, पण बनवायला वेळ लागतो. तर आज आपण लिंबाचा सिरप पाहणार आहोत. त्यापासून आपण फक्त 1 सेकंदात हे लिंबू सरबत बनवणार आहोत. त्यामुळे आपल्या शरीराला थंडावाही मिळेल आणि शरीराला ऊर्जाही मिळेल. इथे दाखवल्याप्रमाणे परफेक्ट असे लिंबू सिरप तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. 6 महिने स्टोअरही करून ठेवू शकता. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत इथे शेअर केली आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर लिंबाचा सिरप बनवण्यासाठी इथे मी 13 लिंबे घेतले आहेत. लिंबू व्यवस्थितपणे धुवून नंतर गरम पाण्यात साधारणतः अर्धा तास भिजवून घेतले आहेत. त्यामध्ये मीठही घातले होते आणि त्यानंतर सुती कापडाने व्यवस्थितपणे पुसून घेतले आहेत. आता ही लिंब आपण अशा प्रकारे कापून घेऊया. लिंबू कापून घेत असताना मधोमध कापून घ्यायचे आहे, म्हणजेच आडवे लिंबू कापून घ्यायचे आहे. आता अशा प्रकारे सर्व लिंब आपण एकसारख्या फोडी करून घेऊया. पाहू शकता सर्व लिंबाच्या फोडी मी तयार करून घेतल्या आहेत. अशा प्रकारे फोडी तयार करून घेतल्यावर लगेचच आपण त्याचा रस काढून घेऊया. अशा प्रकारे या भांड्यात आपण लिंबाची एक फोड घालूया आणि व्यवस्थितपणे प्रेस करून एका भांड्यात लिंबाचा रस काढून घेऊया. अशा प्रकारे जे सर्व लिंब आपण कापून घेतली आहेत त्याचा अगदी परफेक्ट असा आपण ज्यूस तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे लिंबू व्यवस्थितपणे पिळून घ्यायचे आहे. जी आपण साल ठेवली आहे ती आपण नंतर लिंबाचे लोणचे बनवणार आहोत, ती बाजूला ठेवूया. अशाच प्रकारे सर्व लिंबाच्या फोडीचा मी अगदी व्यवस्थितपणे ज्यूस काढून घेत आहे. पाहू शकता सर्व लिंबाचा रस मी व्यवस्थितपणे काढून घेतला आहे. अशा प्रकारे लिंबाचा फ्रेश असा ज्यूस आपण काढून घेतला आहे. तो आता आपण बाजूला ठेवूया. त्यानंतर आपण लगेचच आता शुगर सिरप तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आधीच मी इथे गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन गरम करून घेतल्यावर लगेचच आपण साखर घालूया. इथे मी 1 वाटी लिंबाचा रस घेतला आहे, त्याला तिप्पट साखर वापरत आहे. साखरेचे प्रमाण इथे योग्य आहे. जर साखर तुम्हाला कमी करायची असेल तर करू शकता. शिवाय इथे साखर जर वापरायची नसेल तर खडी साखरेचाही वापर करू शकता, पण गुळाचा अजिबात इथे वापर करायचा नाही. आता आपण 1.5 वाटी इथे पाणी घालूया. म्हणजे 3 वाटी आपण इथे साखर घेतली आहे, त्याला इथे मी 1.5 वाटी पाण्याचा वापर करत आहे, कारण आपण शुगर सिरप तयार करून घेणार आहोत. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण शुगर सिरप व्यवस्थितपणे करून घेऊया. साखर सतत ढवळून अशा प्रकारे आपण सिरप तयार करून घेतला आहे. साखर पूर्णपणे विरघळली आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच साधारणतः 3 ते 4 मिनटे आपण हा सिरप व्यवस्थितपणे अशा प्रकारे ढवळून अगदी एकसारखा साधारणतः 4 मिनटे शिजवून घेऊया. इथे साखरेचा अजिबात पाक करायचा नाही. फक्त आपल्याला हा सिरप व्यवस्थितपणे अशा प्रकारे शिजवून ट्रान्सपरंट होईस्तोवर करून घ्यायचा आहे. पाहू शकता परफेक्ट सिरप तयार झाला आहे. आता त्यात आपण चिमूटभर साधे मीठ ते आपण घालूया आणि त्याचबरोबर इथे मी सैंधव मीठ वापरत आहे. हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे चिमूटभर मिठाचाच आम्ही वापर केला आहे. दोन्ही मिठे चिमूटभरच घेतली आहेत. त्याचबरोबर भाजलेल्या जिऱ्याची पुडही मी इथे घालत आहे. आता हे तिन्ही जिन्नस आपण जे साखरेचा सिरप आपण तयार करून घेतला आहे त्यामध्ये व्यवस्थितपणे ढवळून घेऊया. अशा प्रकारे हे तिन्ही जिन्नस आपण ह्या साखरेच्या सिरपमध्ये घातले आहे. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर आणि सिरप अगदी ट्रान्सपरंट असा तयार करून घेतल्यावर लगेचच पाहू शकता अगदी परफेक्ट सिरप तयार झाला आहे. बोटाला चिकटत आहे. इतपतच आपल्याला सिरप व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचा आहे. आता लगेचच आपण गॅस बंद करूया आणि आपण याची वाफ जाऊ देऊया, कारण हा शुगर सिरप फारच गरम आहे. गरमागरम सिरपमध्ये अजिबात लिंबाचा रस घालायचा नाही. थोडीशी एक वाफ जाऊ द्यायची आहे. आता वाफ गेल्यावर अशा प्रकारे 1 वाटी जो लिंबाचा रस आपण तयार करून घेतला होता तो सर्वच्या सर्व ह्या सिरपमध्ये घालूया आणि व्यवस्थितपणे ढवळून घेऊया. आता अशा प्रकारे सिरप व्यवस्थितपणे ढवळून घेतल्यावर अगदी परफेक्ट असा लिंबाचा सिरप आपण तयार करून घेतला आहे. आता लगेचच हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण थंडगार असे लिंबू सरबत सर्व करणार आहोत.
हा सिरप व्यवस्थितपणे फॅनखाली आता मी ठेवणार आहे आणि थंडगार करून घेणार आहे. पाहू शकता सिरप पूर्णपणे थंडगार मी करून घेतला आहे. आता इथे सरबत आपण तयार करून घेऊया. त्यासाठी भांड्यात पाणी घालत आहे. 2 ग्लास इथे मी सरबत बनवत आहे. आता त्यात लगेचच आपण साधारणतः 1 तासभर व्यवस्थितपणे भिजवून घेतलेले सब्जाचे बी घालूया. जर सब्जाचे बी घालायचे नसेल तर फक्त सिरप घालून तुम्ही लिंबू सरबत बनवू शकता. त्यानंतर लगेचच जो आपण लिंबाचा सिरप तयार करून घेतला आहे तो 2 चमचे आपण या पाण्यात घालूया आणि व्यवस्थितपणे अशा प्रकारे चमच्याने एकजीव करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लिंबाचा सिरप वापरू शकता. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर आवश्यकतेनुसार त्यामध्ये आईस क्यूब घालूया किंवा थंडगार पाण्याचाही इथे वापर करू शकता. आता सर्व जिन्नस व्यवस्थितपणे आपण एकजीव करून घेतले आहे. आपण ही लिंबाची सरबत तयार करून घेतली आहे. लगेचच आपण थंडगार सरबत सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाले परफेक्ट असे लिंबाचे सरबत, तेही 1 सेकंदात. जास्त वेळ अजिबात लागत नाही. तुम्ही अशा प्रकारे लिंबाचा सिरप बनवून ठेवा आणि 6 महिने हा लिंबाचा सिरप स्टोअर करून जेव्हा हवे आहे तेव्हा हे तुम्ही लिंबाचे सरबत बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. उन्हाळा कडाक्याचा सुरू झाला आहे तेव्हा शरीराला थंडावा देणारे याचे लिंबाचे सरबत बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा, हाईप करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.